क्रीजवरती कॉलिंग असणं गरजेचं असतं, कारण ज्या वेळी कॉलिंग चुकते त्यावेळी धोक्याची घंटा ही मैदानाच्या आतमध्ये असते. परंतु 2 धावा एक पुढे जातील. 2च्या मदतीने धावसंख्या 10 या अंकावरती. ओव्हर नंबर 2 मध्ये रोशन रिवर्सच्या माध्यमातून फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, परंतु आता इथनं लेंथ चांगली आहे रोशनची. नक्कीच रोशनला देखील आपण आता बॅटिंग अटॅकमध्ये देखील रोशनला पाहणार आहोत. त्याचनंतर रामदादा असतील विस्फोटक फलंदाज मँगरोलचे. यावेळेस सेट फॉरवर्डून खेळतायत. व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केला आहे. मिड विकेटवरनं षटरक्षक वेगाने कव्हरच्या दिशेने आलेत आणि एक झाले कंप्लीट. सेकंडचा कॉल दिलाय आणि इथनं येस दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात एकाच रोळावरती 2 गाड्या आणि इथनं आता फलंदाजाला परतावं लागेल. विकेटचं पतन. नवीन बॅट्समन आता मनोहर जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. विकेटवरती विकेट पाहायला मिळते. या एका धाव्याची गरज होती का, कारण सुनील देखील सेट होते मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती यशवंतवरती त्यांनी हल्ला चढवला होता 7 धावा आणि अपेक्षा होत्या की टीम नेवाली संघ 40+ संघ किती धावा बनवेल, परंतु इथनं या क्रीडांगणाचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये 25 धावा देखील डिफेन्स झाल्यात 18मध्ये. ही या मैदानाची खासियत आहे. आणि यावेळेसचा फटका क्रॉस लाईनने खेळताय. डीप मिड विकेटच्या दिशेनं चेंडू चाललाय, अखेर निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. अंपायर सिग्नल येतोय चौकार आणि या 4च्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. पंधरा धावा धावफलकावरती. 15 धावा धावफलकावरती झाल्यात बघा. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. रोशन आहेत 2 ओव्हर नंबर 2 मध्ये. चिंचवली यांकडनं बॉलिंग ट्रॅकवरती सज्जत आणि दरम्यानचा हा बॉल. यावेळेस चेंडू पडल्यानंतर बॅटांपाटचा संपर्क नाही आहे. एक झाली कंप्लीट. एकच धाव, पहिलीच धाव कंप्लीट केली गेली आहे इथनं आणि एका धावेच्या मदतीनं 16 या अंकावरती जाऊन पोहोचेल. 16 धावा धावफलकावरती. थोडीशी शांत सुरुवात नेवाळीच्या बाजूने पाहायला मिळते, परंतु शांत सुरुवात आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस अखूड टप्प्याचा बॉल होता. चेंडू पडल्यानंतर एस्टिकाच्या हातामध्ये विसावतोय आणि ओव्हर नंबर 2चा खेळ देखील इथनं संपन्न होत आहे. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर अखेर धावसंख्या धावफलकावरती 16 या अंकावरती बॅटिंग करत असताना टीम नेवाली 40+ संघ. चार षटकांची मॅच आहे आणि या षटकाचा विचार जर केला तर हा षटक फक्त 4 मिनिटांमध्ये कंप्लीट केलाय. म्हणजे येणारे 6 मिनिटांमध्ये देखील आता तुम्हाला हा षटक फेकावा लागेल. 6 मिनिटाच्या वरती 1 मिनिट जरी आपण जास्त घेतला तर एक सर्कल 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल, याची देखील नोंद घ्या आपण टीम मांगरूळ संघ. या सूचना सर्वांसाठीच आहेत, फक्त तुमच्यासाठी नाही आहेत, कारण प्रत्येक इनिंगमध्ये टाइम अलर्ट केला जाईल. पहिला बॉल. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतायत. जसा बॉल बॅटवरती आला त्याला पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय हा हँडसम दर्जेदार चौकार आणि 4च्या मध्ये धावफलक. 4 ने पुढे सरकेल. 20 ऑन बोर्ड. 20 धावा धावफलकावरती. आणि बॉलिंग ट्रॅकवरती 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज धनाजी यांना पाहतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये आता धनाजी आलेत. त्यांनी धनाजीवरती पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. आता मिड विकेटचा क्षेत्ररक्षक थोडासा स्क्वेअर लेगच्या दिशेने तैनात करण्यात आलाय. एक्स्ट्रा कव्हर देखील तैनात आहे. लॉंग ऑन तयार आहे. लॉंग ऑफ देखील तयार आहे. यावेळेस आणखीन एकदा त्याच दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू आल्यानंतर कार्पेट चालला. 1 झाले कंप्लीट. सेकंडचा इथनं कॉल दिला गेलाय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. म्हणजे या 2च्या मदतीने आता धावफलक पुढे सरकेल. 22 या अंकावरती. जरी सुरुवातीला विकेट गमावले टीम नेवाली संघानं, परंतु धावगती अद्याप थांबली नाहीये मैदानाच्या आतमध्ये, कारण यशवंतनं देखील पैवनमध्ये चांगलं कमबॅक केल्यानंतर रोशन आले.
रोशनने देखील चांगलं कमबॅक केलं. धनाची थोडंसे खराब सुरुवात करते. फुलर लेनचा बॉल आहे. चेंडू पडल्यानंतर पाठवरती आदळतोय. कदाचित पाठची कडा असेल. येस, सिंगल इकवटली गेली. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक देखील रोटेट होती मैदानाच्या आतमध्ये आणि सिंगलने धावफलक देखील पुढे सरकेल. 23 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 मध्ये आता इथनं धनाजीने कमबॅक केलं आहे मैदानाच्या आतमध्ये. कारण ज्या प्रकारे रोशन आणि ज्या प्रकारे यशवंत यांनी गोलंदाजी केली, एफर्ट चांगला होता त्यांचा. लेन चांगली होती. वारंवार गुडलँड स्पॉटवरती चेंडू फेकत होते. बॉल जास्त पाहायला मिळाले. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गॅप मोठी आहे. यावेळेस क्षेत्ररक्षक नसणार आहे आणि चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. एक पॉवरफुल स्ट्रोक. पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमा पार, चौकार. आजच्या दिवसातील आपण पहिली लढत पाहताय. मंगरुळ 40+ तास नंतर नेवाली 40+ अशी लढत आहे. मलंगड विभागातली हे दोन देखील नामांकित संघ आहे आणि दोन्ही संघ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये फाईट करतायत. धावसंख्या धावफलकावरती 4ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकाकडे जाऊन पोहोचेल 28 या अंकावरती, 28. यावेळी चेंडू पडल्यानंतर वाढीवरती ब्लश होतोय, परंतु इथं हाईट फॅक्टरचा विचार करतील अंपायर. कदाचित लेग बायच्या स्वरूपात सिंगल एकपटली गेली आहे. या बॉलवरती देखील लाईन चांगली आहे धनाजीची, कारण धनाजीकडे देखील क्षमता आहे आणि सातत्याने आपल्या गावासाठी देखील त्यांनी चांगला खेळ दाखवलाय 40+च्या माध्यमातून. फुलर रेंजचा बॉल, परंतु एलिव्हेशन चांगलं नाही आहे. बॅट अँड पॅटमध्ये प्रॉपरली कनेक्शन नाही आहे. स्कवरलेगच्या दिशेनं फटका सजवायचा होता, परंतु चेंडू गेलाय लॉंग ऑनच्या दिशेनं. चेंडू फेकी करतील तोपर्यंत 2 धावा एकपटल्या जातील. 2च्या मदतीने संघ पुढे सरकेल 31 या अंकावरती, 31. आणि बघा, मांगरूळ संघ खरोखर चांगल्या प्रकारचं सहकार्य करतो. आता हा षटक देखील 4 मिनिटांमध्ये कंप्लीट केला. अप्रतिम कामगिरी राहिली आहे मांगरूळ टीमची, कारण वेळेला ते देखील महत्त्व देत आहेत आणि एकतीस धावा धावफलकावरती. बघा, फायटिंग टोटल इथनं उभं झालंय, कारण या क्रीडांगणावरती 5 ओव्हरमध्ये 40 धावा देखील डिपेंड झाल्यात. या खेळपट्टीची ओळख आहे. डिफेन्ससाठी खेळपट्टी ओळखली जाते, कारण डिफेन्स करत असताना अनेक सारे संघ या विजयी प्रस्थापन करत असताना आम्ही देखील पाहिलंय. ह्या क्रीडांगणाची ती खासियत सातत्याने आहे, कारण डिफेन्स होता तिथे, पण समोर देखील तेवढाच. हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. डीजे शिवराज देखील इन ॲक्शन मध्ये शिवराज दादा असतील. मेन कॅमेरामॅन आमचे राज, ऑपरेटर हर्ष, स्क्वेअर लेगचे कॅमेरामॅन आमचे वेदांत असतील. आमचे 3 ऑफिशियल पंच देखील आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत करूया. दरम्यानचा हा बॉल एक कट करण्याचा प्रयत्न, थोडंसं फाईट अँड वॉच केला. चेंडू पडल्यानंतर इष्टिकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची सांगता. धावसंख्या धावफलकावरती 36 धावा, 36 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. बघा इथनं फाटीन टोलं उभं करणं गरजेचं देखील होतं आणि धावा देखील बनल्यात मैदानाच्यामध्ये. या वेळेस रिव्हर्सच्या माध्यमातून फायनल क्लिअर होतोय. आता सीम चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा आणि आता या 4च्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 40 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. टीम नेवाली 40+ संघ. रिव्हर्सच्या माध्यमातून 4 धावा एकवटताना पाहतो आपण. 4 धावेच्या मदतीने 40 धावा धावफलकावरती. बघा इथनं मंगळूर टीमच्या बॅटरला देखील इथनं चांगली कामगिरी करावी लागेल. आम्ही देखील मगाशीच म्हटलं डिफेन्स चांगल्या प्रकारचं होतं या खेळपट्टीवरती. धावांचा वेग थांबत नाही आहे मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक रिव्हर्सच्या माध्यमातून फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, परंतु इथनं सफल ठरतायत आणि ओव्हर नंबर 4चा खेळ देखील इथनं संपन्न होत आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम नेवाली 40+ संघाची 40 आणि आता उत्तरार्धामध्ये विजयासाठी टीम मंगळूर संघाला 24 मध्ये 41 धावेची गरज आहे. मंगळूर संघाने कंप्लीट 20 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकली आहेत आणि त्यांचं देखील आभार व्यक्त करूया, कारण वेळेवरती त्यांनी षटकं देखील फेकली. त्यांनी तब्बल 20 मिनिटांचा अवधी असतो 4 षटकांसाठी आणि 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी घेतला. म्हणजे कामगिरी चांगली केली, परंतु आता पूर्व उत्तर 41 धावा इथनं बनवायच्या. 24 बॉल 41 धावेची गरज आहे. हॅलो चेक. हॅलो बघा राजेश दादा भोईर देखील आलेत खेळण्यासाठी. नक्कीच नेवाला नाक्यावरती त्यांचा फिश स्टॉल देखील आहे आणि त्यांच्याकडे क्वांटिटी वस क्वालिटी असते मच्छीची. एक्केचाळीस धावायचं लक्ष आहे टीम मंगळूर 40+ संघासमोर आणि बिल्डिंग करण्यासाठी टीम नेवाळी संघ मैदानाच्या आतमध्ये उतरते. बघ नेवाळी टीमच्या खेळाडूंना विनंती असेल की बघा येणाऱ्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं फेकायची आहेत, याची देखील आपण नोंद घ्या. जसा पहिला बॉल पडेल टाइम देखील सेट केलं जाईल, याची देखील नोंद घ्या. आपण वेळेवरती सामने कव्हर करा. ऑलरेडी आज आपण 1.5 ते 2 तास उशिराने सर. फक्त 41 धावेचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रोशन आणि यशवंत जातात. दोन्ही देखील विस्फोटक फलंदाज आहेत आणि ते देखील आता मैदानाच्या आतमध्ये
41 धावा चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरले. त्यालाच टीम नेवाळे संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, जास्त वेळ आपण खर्च करू नका आणि 15 मिनिटामध्ये तुम्हाला 3 षटकं फेकायचे आहेत, याची देखील नोंद घ्या. 24 मध्ये 41 धावेची गरज आहे टीम मांगरूळ 40 संघाला. दोन्ही संघाने इथनं देऊया विजयाच्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. चांगल्या प्रकारचा खेळ दाखवा. आणि सलामीची जोडी यशवंत ऑन स्ट्राईक वरती आहेत आणि नॉनस्ट्राईक एंडला मांगरूळची रण मशीन म्हणून सातत्याने त्याची ओळख आहे ते रोशन नॉनस्ट्राईक एंडला आहेत. आणि गोलंदाजी मार्कवरती मायनॉरिटी पॉवर प्ले मध्ये P1 मध्ये सुनील आहेत. ओव्हर नंबर 1 मायनॉरिटी पॉवर प्ले आणि क्षेत्ररक्षण तुम्ही 2 शतक तिसगात घेऱ्याच्या बाहेर देखील पाहता. एक मिड विकेटच्या दिशेने एक लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक तैनात करलात. दोन्ही संघांना इथं देऊया शुभेच्छा. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. पहिला बॉल. सुनील पहिला बॉलवरती सुरुवात चांगली करतायत. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. मी मगाशीच म्हटलं या खेळपट्टीवरती डिफेन्स चांगल्या प्रकारचं होतं आहे, परंतु समोर विस्फोटक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे यशवंत आणि रोशन. कशा प्रकारची धावगती इथनं करावी लागेल. 24 मध्ये 41 बनवायच्यात. पहिला बॉल इथनं डॉट आलाय म्हणजे दडपण प्रेशर थोडंफार तरी पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. यशवंतसाठी हा बॉल. चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक कंप्लीट आणि दुसरीचा देखील कॉल आणि दुसरी देखील कंप्लीट केली गेली. थोडीशी क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं मिड विकेटच्या दिशेनं आणि 2 धावा एकवडल्यात. 2 सांघिक आणि वैयक्तिक अकाउंट यशवंतने देखील आता मैदानाच्या आतमध्ये ओपन केलं. बघा मागाशी पहिला बॉल डॉट आलाय आणि आता दुसऱ्या बॉलवरती या 2 धावा मिळाल्यात. दरम्यानचा पुढचा बॉल मात्र पण एंड कडनं बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर. अखूर टप्प्याचा बॉल. असे बॉल तुम्ही यशवंतला टाकू शकत नाहीये कारण यशवंत देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. हा ट्रॅकर होता त्याला पुल केलाय. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू चाललाय सीमा पार. षटकार आला आणि षटकाराच्या मध्ये धावसंख्येमध्ये वाढ होईल. 8 धावा फलकावरती. मायनॉरिटी पॉवर प्ले पहिलं सुरू आहे. P1 सुरू आहे. बघा आमच्या टेक्निकल रूममध्ये आमचे यश शिरार देखील उपस्थित आहेत आज आणि एक चांगलं ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून ग्रामीण टेनिस टीमला माध्यम मिळालंय. त्यांचं देखील आभार व्यक्त करूया. खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. दिशाहीन गोलंदाजी जर म्हटलं तर असे बॉल तुम्ही यशवंतला फेकू शकत नाही कारण यशवंत एक विस्फोटक फलंदाज आहे. चला शिरट 40+ आणि देसाई 40+ हे दोन्ही टीमचा कॅप्टन या टॉससाठी. यावेळेस समोरच्या दिशेनं नजाकत. एक डीप मिड विकेटला तर एक लॉंग ऑनला. पॉवरफुल स्ट्रोक. सिक्सर. शिरट 40+ आणि देसाई 40+ दोन्ही टीमचे कॅप्टन या. जय वागेश्वर देसाई 40+. सुखदेव काका देखील इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल का आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये या कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील होणं गरजेचं आहे. या टॉससाठी येस. बघा विनोद पाटील सर देखील आता थोडाच वेळात आमच्याशी जॉईंट होतील. कालच म्हटले की लवकर येण्याचा प्रयत्न करेन आणि लवकरच आलेत कारण पहिलाच सामना सुरू आहे. सर मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये. आपलं सहर्षच मनपूर्वक स्वागत आहे. पहिलाच सामना आहे आणि 24 मध्ये 41 धावा डिफेन्स करायच्या आहेत. पहिला बॉल यशवंतला डॉट फेकला सुनीलनं. त्यावरती दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आणि सलगच्या 2 बॉलवरती एक मिड विकेटला एक लॉंग ऑनला 2 मोठे फटके पाहिलेत. चला दोन्ही संघांचे कॅप्टन टॉससाठी या. शिरट 40+ आणि देसाई काका 40+. यावेळेस आणखीन एक तडाखा परंतु आता मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आता चुकी होणार नाहीये. ज्या
साठी फिल्डिंग तिथे सेट केली होती, त्याच प्रकारची बॉलिंग देखील झाली आणि आता इथनं विकेट नंबर 1 मैदानाच्या बाहेर. इथनं आता यशवंतला परतावा लागेल पहिला धक्का. यावेळेसचा फटका बॅकफूट वरती येऊन पंच केलाय आणि फाईन लेग क्लिअर करतोय, म्हणजे आणखीन एक चौकार आणि चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल. ओव्हर नंबर 1 चा खेळ देखील संपन्न झालाय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 18 या अंकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना टीम मांगरूळ 40+ संघ जो 41 धावा इथनं चेस करतोय आणि बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या ओव्हरमध्ये सुनील थोडेसे मागरे ठरलेत आणि 18 धावा धावफलकावरती ओव्हर नंबर 1 च्या समाप्तीनंतर. रोशन देखील आहेत आणि रोशन देखील विस्फोटक फलंदाज आहेत आणि सातत्याने आपल्या गावासाठी रेग्युलर क्रिकेट असेल त्यानंतर 40+ क्रिकेट असेल त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी होताना पाहिली आहे आपल्या संघासाठी. आणि आता इथनं येणारे इक्वेशन असेल 18 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या त्या 23 धावा. 18 बॉल 23 धावा. 18 मध्ये 25 काल डिफेन्स झाल्यात, 18 मध्ये 23 डिफेन्स होतील का हा देखील प्रश्न आहे. परंतु समोर विस्फोटक फलंदाज नवीन बॅट्समन देखील धनाजी मैदानाच्या आतमध्ये देखील आक्रमणाने सुरुवात केली आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार आणि ओव्हर नंबर 2 मध्ये आता शिवाजी आलेत. शिवाजी समोर रोशन आहेत जे डावखुऱ्याचे फलंदाज आहेत. कशा प्रकारची फलंदाजी असेल रोशनवरती देखील जिम्मेदारी आहे. सॉरी मनोवर आहेत बॉलर. ओव्हर नंबर 2 मध्ये चिंचोलीकडनं सज्ज होत आहेत. रोशन ऑन स्ट्राईक आहेत. रोशन पहिला बॉल फेस करतील कारण पहिल्या ओव्हरमध्ये रोशन नॉन स्ट्राईक एंडलाच होते आणि आता स्ट्राईक वरती आलेत. 18 धावा धावफलकावरती येणारे 18 बॉल 23 धावेची गरज. फुलर लेनचा बॉल त्याला पाठवून दिलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तिथे परंतु झेल देखील सोडली आहे आणि 4 धावा देखील इथनं मिळतील म्हणजे 4च्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचेल 22 धावा धावफलकावरती. इक्वेशन पुनर्शा बदलेल. आता येणारे 17 बॉल आणि विजयासाठी 19 धावा. रोशनकडे क्षमता आहे. फुलटॉस बॉल होता. फुलर लेनचा बॉल होता. यावेळेस अक्रॉस द लाईनने फटका एक्झिक्यूट केला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आता चुकी होणार नाहीये. मोठी विकेट मिळाली. रोशनची विकेट मिळाली इथनं आणि आणखीन एक धक्का. आता सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना होतीये. पहिले यशवंतची विकेट त्यानंतर आता रोशनची विकेट मिळते आणि नवीन बॅट्समन देखील रेवनात जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. आता इक्वेशन येणारे 16 बॉल आणि विजयासाठी 19 धावेची गरज. वॅटच्या रडारमध्ये बॉल होता असे रोशन डगआउटमध्ये चर्चा करतात परंतु विकेट मिळाली. रोशनची इथनं कमबॅक करण्याची संधी आहे टीम नेवाली 40+ संघाला. मी मगाशीच म्हटलं की या क्रीडांगणावरती डिफेन्स होतात. हाफ ट्रॅकर आहे. हाफ ट्रॅकर त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती रेवनाथनं देखील आता आक्रमणाला सुरुवात केली आहे. धनाजीने देखील पहिल्या बॉलवरती चौकार ठोकलाय आणि आता
रेवनाथनं देखील सुरुवात चांगली केली आहे. 4च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 26 धावा धावफलकावरती 26 आणि आता येणारे 15 बॉल आणि विजयासाठी 15 धावेची गरज. बॉल टू एक रन बॉल इक्वेशन आहे. चला टीम शिरड आणि टीम देसाईचे कॅप्टन काका या आपण टॉस साठी. यावेळेचा फटका व्ही शेप मध्ये एक्झिक्यूट केलाय. लॉंगॉच्या दिशेने चेंडू चाललाय. एक झाली कंप्लीट, दुसरीचा कॉल दिलाय आणि दुसरी देखील वेगाने कंप्लीट केली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चला देसाई संघ ही ओव्हर संपण्याच्या अगोदर तर कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचले नाहीत तर येस जो दुसरा सामना आहे तो खेळण्यात येईल. चला या आपण टॉस साठी. यावेळेस खोलवर टप्पाचा चेंडू स्वतःच्या फॉलोअर मध्ये चेंडू अडवायचा होता परंतु कॉलिंग नाहीये मैदानाच्या आतमध्ये आणि ही एक धाव एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचेल. 29 धावा. 2 गाड्यांच्या मोबदल्यात जरी सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर झाली परंतु यशवंतचं स्टार्ट चांगलं मिळालंय टीमसाठी. 2 षटकार त्यानंतर यशवंतची देखील विकेट आली आहे. त्यानंतर धनाजी मैदानाच्या आतमध्ये गेले. पहिला बॉल पेस करताना एक चौकार त्यांनी देखील केला आहे. त्यानंतर रेवनाथने देखील चांगली सुरुवात केली आहे. जे धावा सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस हलक्याच्या ड्राईव्ह करतायत. धनाजी यांना माहिती आहे की रणबॉल इक्वेशन आहे. मोठ्या फटक्यांची गरज सातत्याने नाही आहे आणि इथनं ओव्हर नंबर 2चा खेळ देखील संपन्न होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 30 आणि आता येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 11 धावेची गरज. चला चिरटचे कॅप्टन आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील या टॉस साठी. येस उपस्थित आहे चिरटचे कॅप्टन देखील. बघा टीम नेवाळ संघ आपण तब्बल 10 मिनिटं घेतलेत 2 षटकं फेकण्यासाठी. बघा येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये देखील आपलं षटक कंप्लीट करणं गरजेचं आहे. वेळ वाचवा आपण कारण मांगरूळ टीमचं देखील चांगलं सपोर्ट राहिला. तब्बल 20 मिनिटांमध्ये त्यांनी 4 षटकं कव्हर केली आहेत. दिलेल्या वेळेनुसार त्यांनी 4 षटकं कंप्लीट देखील केली आहेत आणि इथनं आपण देखील थोडंसं सहकार्य करा कारण आता उर्वरित 12 बॉल आणि विजयासाठी 11 धावेची गरज आहे. धनाजी आहेत जे सेट आहेत मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर रेवनाथ देखील सेट आहेत. 12 मध्ये 11 धावा. इथं कशा प्रकारे चेस होतील, कशा प्रकारे डिफेन्स केल्या देखील जातील का कारण बॉलिंग ट्रॅकवरती आता नवीन बॉलर देखील आलेत. हल्के शोधाने ड्राईव्ह करतायत. स्क्वेअरच्या दिशेनं कॅच झाली ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच असं समीकरण आपण सातत्याने पाहत आलो परंतु इथनं कॅच कोणाची सुटली. कॅच धनाजी सुटली आहे जो आक्रमक फलंदाज देखील आहे कारण दुसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये गेलाय. कॅच देखील ड्रॉप झाली. 1 धाव देखील मिळाली आहे. 31 धावा धाव फलकावरती लागल्यात. उर्वरित 11 बॉलमध्ये 10 धावेची गरज आहे. सामना खुला झालाय टीम मांगरूळच्या बाजूने परंतु अद्याप हे दोन्ही संघ सामना सोडायला तयार नाही आहेत कारण बॉलिंग ट्रॅकमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा पाहायला मिळाल्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील थोडंसं कमबॅक पाहायला मिळालं. इथनं आता शिवाजी ओव्हर नंबर 3 मध्ये कशा प्रकारचं कमबॅक असेल शिवाजीचा. रेवनासाठी हा बॉल लकेशाने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. जेलची संधी झाली होती. इथं धोक्याची घंटा आहे परंतु 2 धावा एकवटल्या जातील. कॅच पकडणं गरजेचं आहे. दुसरी मिस्टेक झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. कशी धनाजीचा विकेट होता आता रेवनाथचा विकेट होता. कदाचित इथनं विकेट 2 मिळाले असते तर थोडंसं दडपण पाहायला मिळालं असतं टीम मांगरूळ संघावरती. 2 धावा एकवटल्यात. शिवाजी यावेळेस दिशा इथनं पाहावी लागेल. अंपायर आमच्यापर्यंत वळतायत. दॅट इज वाईट बॉल
अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरली जोडली जाईल. इथनं लेंथवरती गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉलचं इक्वेशन वाढवावं लागेल जरा सामना जिंकायचा असेल नेवाली 40+ संघाला. शिवाजी आहेत ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस बाकपुढे जाऊन पंच केलाय, पॉईंटच्या दिशेने चेंडू चाललाय 4 धावांसाठी. आणि इथनं टॉस करूया आपण. एका बाजूला जे वागेश्वरी देसाई 40+ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळेल गावदेवी चिरट 40+ संघ. रेड असा कॉल आहे देसाईच्या कॅप्टनचा. आणि इथनं आलाय, यस चिरटने टॉस जिंकलाय. आणि ओके डिसिजन पेंडिंग आहे, लवकरात लवकर पोहोचवा आमच्यापर्यंत. बघा सामना आता थोडासा क्लोज आलाय टीम मांगरूळच्या बाजूनं, कारण या बॉलवरती चौकार आलाय. यावेळेस बॅटच्या रडारमध्ये आलाय, त्याला पाठवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं विजयी षटकार. आणि महेंद्रसिंग धोनी स्टाईलनं सामना फिनिश केलाय. रेवनाथनं देखील 6 धावेने संघ विजयी होत आहे. आणि विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टफ लक. टीम नेवाली 40+ संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि आपण वेळेवरती आलात, आपलं देखील आभार. आणि त्यानंतर लगेच सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला चिरट 40+ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळेल जे वागेश्वरी देसाई 40+. काका देखील इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. येस देसाई संघ आपली फिल्डिंग आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. बॅटिंग टॉस जिंकला टीम चिरजनं, प्रथमतः बॅटिंग करतील आणि फिल्डिंगसाठी देसाई टीमला आमंत्रित केलंय. देऊया सामन्याचा आपण तत्पूर्वी सामनावीर मॅन ऑफ द मॅच. येस देऊया पहिल्या सामन्याचा सामनावीर ज्याने 5 बॉलमध्ये 14 बनवल्या आणि बॉलिंग करत असताना विकेट हॅट्रिक देखील संपादन केली. यशवंत ठरतायत पहिल्या सामन्याचे सामनावीर मॅन ऑफ द मॅच. तर या यशवंत यशवंत यांना देऊया मॅन ऑफ द मॅच. आणि दुसरा सामना लगेच सुरू करा. टीम देसाई संघ आपण उतरा मैदानाच्या आतमध्ये आणि डगआउटमधनं देखील